मी सध्या एक पॉडकास्ट ऐकत होतं जो रोगनचा आणि नवल रविकांत होता. त्यांना माहीत नसेल तर नवल रविकांत खूप मोठं नाव आहे अमेरिकेमधलं. तर ते विचारते जो रोगन त्याला की म्हणजे हॅपीनेस बिफोर वेल्थ, म्हणजे वेल्थ याच्या अगोदर हॅपीनेस कशी मिळू शकतात. तर जो रोगन त्याला विचारल्यानंतर आपलं जे नवल रविकांत आहे त्याला एक चायनीज फिलॉसॉफर कन्फ्युशियस म्हणून आहे, तर त्याची फिलॉसॉफी सांगतो. तर नवल रविकांत कन्फ्युशियसच्या 2 सेईंग सांगतो. तर पहिली सेईंग अशी आहे की म्हणजे अ हेल्दी मॅन वॉन्ट्स 1000 थिंग बट अ सिक मॅन वॉन्ट्स जस्ट 1 थिंग. म्हणजे जर हेल्दी माणूस असेल त्याला 1000 गोष्टी पाहिजे असतात, तर आजारी असेल तर फक्त त्याला वाटतं की मी आजारातून बरं व्हावं. तर तो म्हणतो की ज्या डिझायर्स आहेत आपण आपल्या डिझायर्स कमी केल्या तर आपोआप सफरिंग पण कमी होईल आणि हॅपीनेसही येईल. तर आपण आपल्या म्हणजे ज्या अपेक्षा आहेत त्या थोड्या कमी केल्या तर हॅपी होऊ शकतो. त्याच्यात दुसरी सेईंग अशी आहे की म्हणजे वी हॅव 2 लाईफ्स अँड द सेकंड बिगिन्स वेन वी रिअलाइज वी ॲक्च्युअली हॅव 1. तर त्याचं असं म्हणतो की आपण बऱ्याच गोष्टी पुढं ढकलत राहतो आपल्या आयुष्यात, की म्हणजे उद्या करूत वगैरे. पण आपल्याला माहीत नाही की कधी ते जीवनात शेवट होणार आहे. तर म्हणजे आत्ताच जगायला शिका, म्हणजे लगेचच्या लगेच आपल्याला जे काय हवं आहे ते करायला, आपल्या मनासारखं वागायला शिका. माझ्याकडे वेल्थ आल्यासच मी हॅप्पी होईल किंवा मला ही गोष्ट मिळाल्यास मी आनंदी राहील असं काही नसतं. म्हणजे तसं सांगतो नवल रविकांत त्यांच्या पॉडकास्ट.